देवाचे जणू काही दिवस फिरले आणि त्याला शेवटी जंगलाची वाट धरावी लागली. तो आणि त्याची पत्नी जंगलामध्ये जाऊन राहायला लागल्यात. जंगलामध्ये जे काही फळं कंदमुळं मिळतील ते खायचे आणि त्याच्या पापी वृत्तीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तो वाटमारी करायचा आणि त्यांना त्रास देऊन जे काही मिळेल त्याच्यातून त्याची गुजराण चालायची. एक दिवस असं झालं की एक उग्रदेव नावाचे मोठे तपस्वी हे प्रयाग तीर्थाला तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले होते आणि ते रस्ता चुकले आणि या जंगलाच्या वाटेने आले. खूप चालून चालून उन्हामुळे थकल्यामुळे त्यांना चक्कर यायला लागले आणि मूर्छा येऊन ते पडले. झाडावर बसलेल्या या मणिग्रीवानी पाहिलं, परंतु मूर्छित झालेल्या या व्यक्तीला पाहिल्यानंतर का कुणास ठाऊक त्याला वाटलं की यांची मदत केली पाहिजे. तो लवकर धावत धावत गेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती त्याने पाणी आणलं शिंपडण्यासाठी. त्यांना सावध केलं, त्यांना पाणी पाजलं आणि खूप भुकेमुळे अत्यंत अशक्तपणा आलेल्या या तपस्वी ब्राह्मणाला त्यांनी काही फळं खायला दिली. नंतर हात धरून तो आपल्या झोपडीजवळ त्यांना घेऊन गेला. पत्नीने आणि त्यांनी दोघांनी मिळून या तपस्वींची खूप सेवा केली. त्यांना सरोवरावरती जाऊन स्नान करायला सांगितलं. त्यांचं स्नान झाल्यानंतर त्यांना भोजनाची व्यवस्था केली. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आणि 2-4 दिवस छान विश्रांती मिळाल्यानंतर या तपस्व्यांना बरं वाटायला लागलं. त्यांनी उग्रदेवांनी विचारलं की हे सद्गृहस्था, तू मला जीवनदान दिलंयस, तुझ्यामुळे मी मरता मरता वाचलो आहे. माझ्याकडनं तुला काही मदत करता आली तर मी अवश्य करीन. या जंगलामध्ये तू का राहतोयस आणि तू इतका दीनदरिद्री का दिसतोस? तुझं पूर्ववृत्त सांगितलं तर कदाचित मी तुला काही मदत करू शकेन. आता मणिग्रीव काय सांगतोय उग्रदेवांना, कशामुळे त्याची ही अवस्था झाली आणि त्यावरती उग्रदेव त्याला कोणता उपाय सांगणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला कथा आवडत असतील तर नक्कीच या भगवंताच्या कृपेच्या कथा आपल्या घरातील सगळ्यांना तर अवश्य ऐकवाच, परंतु आपल्या मित्रपरिवाराला सगळ्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवायचे आहेत. श्रीराम संस्कृतचं हे पवित्र चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुकला सुद्धा आपण फॉलो करायचं आहे. उत्तम अभिप्राय द्यायचे आहेत म्हणजे साधकांची सुद्धा अधिकाधिक असे सगळे व्हिडिओ आणि कथा ऐकण्याची इच्छा होईल, त्यांना प्रेरणा मिळेल. धन्यवाद. जय श्रीराम.